नमस्कार, मी SL9 न्यूजचा संपादक शरदराव लोहकरे पाटील. आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला आज मला धक्कादायक बातमी सांगायची आहे की आम्ही पत्रकारिता करत असताना आणि सामाजिक काम करत असताना आणि संघटना चालवत असताना आमच्यावरती कसे हल्ले केले जातात, आमच्या रोजीरोटीवरती कसे हल्ले केले जातात हे मला आज पूर्ण महाराष्ट्राला दाखवायचं आहे. आज पत्रकारितामध्ये कुठं आम्हाला शासन पगार देत नाही. संघटना चालवत असताना आम्ही शोषित पीडितांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत राहत असतो. पण आमच्या कुटुंबावरती आमच्या व्यवसायावरती कसा हल्ला केला जातो आज आपल्याला येवला तालुक्यातील सायगाव इथून लाईव्ह मी आपल्याला दाखवणार आहेत. काल संध्याकाळी 4 वाजता जी घटना घडलेली आहे ती घटना अतिशय गंभीर घटना आहे. लाखो रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी मला आपल्याला ते दाखवायचं आहे. आज आपल्याला हे जे माझ्या छायाचित्रामध्ये दिसतात SL9 न्यूज मराठी ऑफिस आणि पायल मोबाईल इलेक्ट्रॉनिक हे जे शॉप आहेत, या शॉपला अज्ञात व्यक्तीने काल पहाटे 4 वाजता आग लावली. या दुकानला आग लावली अक्षरशः. आणि ह्या दुकानमध्ये गेल्या 1 वर्षापासून कुठे इलेक्ट्रिक सप्लाय नाही आहे. 1 वर्षापासून हे दुकान मी उघडलेलं नाही आहे, कारण मला वेळ नसल्यामुळं हे दुकान उघडायला वेळ नसल्यामुळं हे दुकान उघडत नव्हतो मी. आणि हे दुकान बंद होतं आणि हे दुकान बंद असल्यामुळे मी इथं येत पण नव्हतो. आणि काल पहाटे 4 वाजता अज्ञात निस्त्यांमुळे काल आग लावली आणि माझ्या दुकानमध्ये वर्षापासून साधारण 1-1.5 लाख रुपयाचं मटेरियल होतं. आणि दुकानभर बघितलं तुम्ही तर हे दुकान पूर्ण खाक झालेलं आहे. अक्षरशः इथं मोठ्या प्रमाणात जाळ चालू होता. मी आपल्याला फक्त एक छोटासा पत्रा उघडून दाखवतोय. हा पत्रा पूर्ण काळा झालेला आहे. आणि हा पत्रा काळा होत असताना याच्यामध्ये लाखो रुपयाचं सामान होतं. ते सामानसुद्धा या ठिकाणी आगीच्या जाळीमध्ये सापडलेलं आहे. मला जर आम्ही पत्रकारिता करत असाल आणि पत्रकारितामध्ये आमच्यावरती जर असे आमच्या कुटुंबावरती आणि आमच्या व्यवसायावरती जर असे हल्ले होणार असाल तर याला जबाबदार कोण आहेत? राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री. या बातमीची आपण दखल घ्यायची आहे. या नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, मालेगाव तालुक्यातले पोलीस अधिकारी, येवला तालुक्यातले पोलीस अधिकारी, आपण या बातमीची दखल घ्यायची. जर आमचं पत्रकारितेचं जीवन जर हे धोक्यात असेल तर याला प्रशासन जबाबदार आहेत. राज्याचे गृहमंत्री, मी आपल्याला हे लाईव्ह चित्र दाखवतोय. ही छोटीशी दुकान आहेत, अगदी छोटीशी दुकान आहेत. यावरती माझं कुटुंबाचं नियोजन चालू होतं, कुटुंबाचं पोटपाणी चालू होतं. हा जो सायगावचा एरिया आहे, हा जो एरिया आपण बघू शकतात, हा अतिशय असा मोकळा एरिया आहे. आणि काल पहाटे साधारण 4 वाजता ही घटना घडलेली आहे. या ठिकाणी आपण हे बघू शकतात. जर येवला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जर म्हणायला गेलं आहे तर 100% बिहार पॅटर्न हा येवला तालुक्यामध्ये राबवला जात आहेत. येवला तालुक्यामध्ये बीड पॅटर्न हा राबवला जात आहेत. जर अशा पत्रकारिता करणाऱ्या किंवा सामाजिक काम करणाऱ्या माणसाला जर त्याच्या रोजीरोटीवरती असा घात होऊ शकतो तर याला पोलीस प्रशासन जबाबदार एक लक्षात धरायचं आहे. मी आपल्याला या ठिकाणी SL9च्या चॅनलच्या माध्यमातून काल तलाट्यांनी इथं पंचनामा केलेला आहे. तो पंचनामा मी सुद्धा रितसर मंत्री महोदय आपल्याला पाठवत आहेत, राज्याचे गृहमंत्री मी आपल्याला पाठवत आहेत. आणि आपण माझ्या बातमीची तातडीने दखल घेतली पाहिजे. जर या सायगावमध्ये जर असा पॅटर्न जर राबवत असेल आणि हे सायगाव जर बिहारकडे वळत असेल, जर हा येवला तालुका बिहारकडे वळत असेल, येवला तालुक्यामध्ये अनेक जणांचे खून होतात, अनेक जणांना त्रास दिला जातोय. हा प्रश्न येवला तालुक्यात गंभीर वाढत चाललेला आहे. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे दुकानचं छायाचित्र दाखवतोय. हे बघू शकतात तुम्ही. राज्याचे पोलीस अधिकारी, हे चित्र बघा. या दुकानमध्ये पूर्ण खाक झालेले आहेत, पूर्ण जाळ झालेला आहे, पूर्ण खाक झालेला आहे. उद्या ही दुकान उभी करायची कशी? आम्ही सर्वसामान्य माणसाने, पत्रकारांनी आम्ही काय करायचं? शासन आम्हाला पत्रकारितामध्ये कुठं पगार देत नाही, शासन आम्हाला संरक्षण देत नाही. संघटना चालवत असताना आम्हाला कुठं मुबलक मानधन मिळत नाही. आम्ही समाजाचं काम करत असताना जर आमच्यावरती हल्ले असे होणार असाल तर याला जबाबदार कोण आहेत? तर ही सायगाव तालुक्यातून लेटेस्ट बातमी आपल्याला मी प्रशासनाला पाठवत आहेत. आणि मी आज येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये जी व्यक्तीने ज्या काही घटना केलेल्या असेल त्या व्यक्तींच्या आत्महत्येच्या नावाने मी गुन्हा दाखल करणार आहेत. आणि येवला पोलीस प्रशासनाने यावरती दुर्लक्ष जर केलं तर मग SL9 चॅनल हा थांबणार नाही. मी या येवला पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सांगतोय. SL9 चॅनल मराठी न्यूज, शरद लोहकरे पाटील, सायगाव.